अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की माननीय कुल साहेबांनी जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना ही महाज्योती आम्ही सुरू केली. दादांनी त्याला त्यावेळेस सुरुवात करून दिली. कागदावर होती, तयार झाली होती, फक्त सुरुवात नव्हती. म्हणजे संस्था तयार झाली होती पण इम्प्लिमेंट सुरू झालं नव्हतं. आणि त्यानंतर या सगळ्या कोर्सेस त्यावेळेस आम्ही घेतले. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की अत्यंत महत्त्वाचा नीट आणि JEE हे आता महाराष्ट्रातील काही नामवंत संस्था सिलेक्ट करून आपण त्यांना ते काम ऑफलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर याची आवश्यकता ऑफलाईनच आहे. आता हे सर्व काम 37 कोटी रुपयाचा सिंगल टेंडर काढून राजस्थानमधील एका कंपनीला दिलं गेलं. 37 कोटीचं काम, आणि तेही कशासाठी तर ऑनलाईन. आता भारती सुद्धा ऑनलाईन काम करते. भारती सुद्धा त्याचे दर काढा. भारतीने ह्याच प्रशिक्षणासाठी ऑफलाईन 1000 विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ऑफलाईनसाठी 1 लाख रुपये दिलेत पर विद्यार्थी. आणि आम्ही याच कामासाठी ऑनलाईनसाठी 3500 विद्यार्थ्यांसाठी 37 कोटी मोजतो आहोत ऑनलाईनसाठी. मला सांगा, कोट्याची संस्था तिथून ऑनलाईन घेईल आणि या फायदा होईल विद्यार्थ्यांना? फायदा होईल. म्हणून माझी विनंती आहे. बरं, काय सांगतो तुम्हाला सांगू, तिथे महाराष्ट्रातल्या संस्था गेलेत. मी जबाबदारीनं बोलतो, त्या खात्याचा काही काळ मंत्री राहिलो आहे. मी कोणावर हेतुआरोप करत नाही. त्या संस्थेमध्ये आता इतका मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे की त्या संस्थेला हाकलून देतात. त्यांना कुठलाच थारा देत नाही स्थानिक संस्थांना. म्हणून माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या संस्थांना ऑफलाईन पद्धतीनं या संस्थांना नीट आणि JEE प्रशिक्षण देण्यासाठी काम करणार का? पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही सगळ्यांना, ज्या संस्था आहेत, तार्टी, भारती, सारथी, महाज्योती, या सगळ्या संस्थांना समान निधी देत आहे. किमान ओबीसीची लोकसंख्या लक्षात घेऊन हा जो निधी आहे 300 कोटीचा सरसकट देणारा, हा निधी वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण 7% लोकांना, 13% लोकांना, 16% लोकांना आणि 50% लोकांना सारखा निधी, तर काय प्रशिक्षण होणार? कसं होणार? त्यातले त्यात तो निधी आता दिलाय फक्त 169 कोटी रुपये. 10 महिने झालेच. 2 महिने शिल्लक आहेत, 2.5 महिने अजूनही त्यातले पैसे बाकीचे शिल्लक दिले नाहीत. मला एवढंच म्हणायचं आहे आपल्याला, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही आहेत, आमचे ओबीसीच्या लोकसंख्येनुसार हे वाढवून द्या. किमान त्याच्या डबल तरी 600 कोटी तरी किमान या ओबीसी विभागाला, या महाज्योतीला आपण द्यावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि हे प्रशिक्षण ऑनलाईन न करता हे ऑफलाईन पद्धतीनं घ्यावं, अशी दुसरा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वडवंटीवार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी आपल्याला हे सांगू इच्छितो. वडवंटीवार साहेब, जे IIT JEEची जी परीक्षा आहे ती जरी ती कोटाची कंपनी असली तरी त्याचं प्रशिक्षण सेंटर हे संभाजीनगरला आहे. आणि आपला थोडासा काही गैरसमज आहे. आम्ही टोटल 20 कोटीचं त्याचं आम्ही हे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3500 विद्यार्थी आहेत, जे भारतीमध्ये 1000 विद्यार्थी आहेत. नाही 5 कोटी ना, त्याच्यामध्ये 1 मिनिट, फीस तीच आहे. जी फीस त्यांची आहे तीच फीस सेम आहे. फक्त ठीक आहे, मी कन्फर्म करून सांगतो. पण माझी एकच त्याच्यात आपल्याला हे विनंती आहे की जे 40 कोटी वगैरे नाही आहे, 20 कोटी, आणि त्याच्यात 3500 विद्यार्थ्यांचा विषय आहे तो. 3500 आणि कोट्याची ही वन ऑफ द बेस्ट रेप्युटेड आहे, ज्याचे जर तुम्ही बघितले तर त्यांनी जो म्हणजे त्यांचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड दिलेला आहे की अनेक वर्षापासून कित्येक विद्यार्थी. नाही, आपण त्यांनी सेंटर उघडलेले आहेत, त्या सेंटरवर चालते. पण तरी आपण म्हटलं तर नक्कीच त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आपण ते ऑफलाईन करायचं. आम्हाला काही नाही, ऑफलाईन विद्यार्थ्यांचा आग्रह असतो की ऑनलाईन करा, कारण की त्यांना जसं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना येऊन थांबणं थोडंसं पॉसिबल होत नाही. म्हणून आपण पण अशी जर मागणी असेल तर नक्कीच आपण ऑफलाईन करू. त्याच्यात आम्हाला काहीच अडचण नाही. ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये खर्चामध्ये कुठेच काही फरक पडत नाही. सेम खर्च आहे त्याच्यात. आपण तुला टॅब देतोय त्यांना नेट कनेक्शन देतोय, तोच पैसे त्यांना कॅश द्यायचो. तो कॅश दिला तर अनेक लोक त्याच्यात, आता ह्याच्यात ऑनलाईन केल्यामुळे काय आपल्याला अटेंडन्स 100% रेकॉर्ड होतो. आपल्या ह्याच्यावर त्यांचा अटेंडन्स रेकॉर्ड होतो आणि त्याच्यामुळे ते होऊच शकत नाही. ठीक. आणि हां, दुसरा प्रश्न आपण म्हटला तसं ऑलरेडी आम्हाला 300 कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्याच्यातले मागच्या वेळेस आपण म्हटलं तसं 90 कोटी रुपये कमी आले होते. पण आम्ही त्याचं आता पूर्ण मागणी वित्त विभागाकडे केली आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री की आम्हाला दिले. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की आपण मागच्या वर्षी 300 कोटीमधून 90 कोटी कमी दिलेत साहेब. या वर्षी सुद्धा आतापर्यंत 169 कोटी रुपये दिलेत.
बाकीचे अजूनही मिळाले नाहीत, 2.5 महिने झाले. अनेक प्रशिक्षण त्यांना पैसे मिळत नाही. कालच अजितदादांच्या घरापुढं आमच्या हे जे याला PhDचे मुलं आहेत त्यांचं स्टायपंड मिळत नाही आहे म्हणून दादांच्या घरापुढे जाऊन आंदोलन केली काल उपमुख्यमंत्री महोदयांच्या. कालचा प्रसंग. हे महाज्योतीची मुलं, त्यांना मिळतच नाहीत पैसे. आणि आता जेवढे जे आहेत प्रशिक्षण घेत आहेत तेवढ्यांना देऊन टाका. पुढच्या वेळेस कोटा काय निर्धारित करायचं तो नंतर करा तुम्ही, पण जे आहेत त्यांना तरी तेवढे पैसे दिले पाहिजे. त्या पोरांचा हाल होत आहेत, अर्धवट काम राहील अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही 2च प्रश्न, फक्त 300 कोटी रुपये तुम्ही सगळ्यांना सरसकट देताय. लोकसंख्येच्या आधारावर काहीतरी वाढवून द्या. ठीक आहे, तुम्ही जास्त वाढवू नका, तुम्हाला जेवढं करायचं तेवढे करा, पण ते वाढवून द्या तर त्या पोरांना अधिक लाभ होता येईल. नाहीतर अनेक पोरं त्यापासून वंचित राहतील. पहिला प्रश्न. दुसरा, हे जे PhDचे मुलं आहेत यांचं जो स्टायपंड आहे हे ते रेग्युलर देत नाही आहेत. जेवढी मुलं सिलेक्ट केली तेवढे क्लिअर करून द्या. आणि मागच्या वर्षीचे 90 कोटी रुपये शिल्लक आहेत ते यावर्षी जर दिले तरी खूप मोठ्या प्रमाणात कम्पन्सेट होईल. माननीय अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागण्यांनंतर सन्मान्य मंत्री महोदय, मी आणि अजितदादा अशी आमची एक बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये जिथे पैसे कमी पडतात ते पैसे उपलब्ध करून देण्याबाबत अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही जी काही कमतरता पडेल ती मार्चच्या पुरवणी मागण्यांमध्ये ती पूर्तता करू. आणि त्यासोबत जे काही आपलं चालू बजेट मार्चमध्ये होईल त्या बजेटमध्ये आपण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुरूप आम्ही तरतूद करण्याचा प्रयत्न करू.